हाय एव्हरीवन, वी वाईल्ड एक्सप्लोरर्स या चॅनलवर आज आपलं स्वागत आहे. आणि आपण आलेलो आहोत बेट फिशिंगसाठी पुन्हा एका अमेझिंग अशा लोकेशनवर. आणि तुम्ही बघाल ना, आम्ही ऑब्व्हियसली लास्ट व्हिडिओमध्ये पण बघितलात पावसाच्या तयारीने आलेलो, पण आता आहे कडक ऊन. तर ह्या उन्हात आपल्याला काय लागतं आहे ते बघूया. आणि हे जे पाण्याची कंडिशन आहे ना, ही फक्त असं वाटतं की वाघही लागणार आहे. कारण लास्ट टाईम पण ह्या अशाच कंडिशनमध्ये वाघीची स्ट्राईक होती, जी की क्रेझी होती. खूप जास्ती मजा आली. आता आपण टार्गेट करणार आहोत ते म्हणजे मोस्टली ह्या एरियामध्ये. आणि हा समोर एक रॉक पॅच आहे, तर अलीकडे काश करणार. इथे लाटा थोड्या कमी आहेत आणि नसतं पण जे बघाल ना, तर हे जवळ नाही इथून येते. आपण ट्राय करणार ह्या लाटेच्या पुढे कुठेतरी. आणि लेट्स सी. आता सगळ्यात अमेझिंग गोष्ट काय माहिती आहे की आता ही लो आहे आणि जेव्हा ती हाय टाईड होणार आहे ना, तेव्हा ज्या रस्त्याने आम्ही आलो आहे तो रस्ता माईट बी पाण्याने भरलेला असेल. तर नो आयडिया. लेट्स सी. हा पूर्ण प्रवास, ही पूर्ण जर्नी, हा पूर्ण थ्रिल तुमच्यापर्यंत डेफिनेटली पोहोचायचा प्रयत्न करणार आहोत. आणि तुम्हाला हा प्रवास कसा वाटतो आहे नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर आता आपण सेटअप्स ऑलरेडी जोडलेले आहेत तिथे आणि तुम्हाला दाखवूया बेटमध्ये आपण काय वापरलं आहे. बेटसाठी आपण वापरतो आहे ते म्हणजे हे मलेट्स आहेत, जे कट बेट म्हणून आपण वापरतो आहे. आणि हा एक सिम्पलचा सेटअप आहे. सो लेट्स सी. चला, सेटअप रेडी, इगर टू कास्ट. इथे लावूया समोर या सुक्या वाळूच्या इथे. आणि लाट येणार आहेत तिथपर्यंत. अरे मस्त पाण्याची लेवल आहे रे पुढे. इथे लाव. खूप टणक आहे, त्यांनी ठोकून घुसवावं लागणार. ह्या समोरच्या एरियात काशगणा तिथे रॉक्स आहेत ना, त्याच्या आसपास. लेट्स सी. रेडी. ओके, नाईस वन. काश झालेली आहे बऱ्यापैकी. तर आता आपण परत मागे पोलकडे जाऊया. आता द टाइम टू वेट बिगिन्स. रिपीट. परत तेच झालं आहे. आपलं बेट ह्या बाजूला पूर्ण लाईन घेऊन आलं आहे आणि करंट खूप आहे. किनाऱ्याला आलंय बघ. आता आपण ह्या सावलीत बसलेलो आहोत मस्तपैकी. छत्री लावू. आणि ऊन तसं नाही आहे, पण ह्युमिडिटी आहे आणि ती शेड तर जाणवते. आणि होतं असं की करंट ना खूप जास्ती वाढतो आहे. तर आता आपण इथून परत थोडं वेट ॲड ऑन करून ना पुढच्या बाजूला इथे कास्ट करणार, जिथे आता चेतन जातो आहे त्या साईडवरनं पुढे कास्ट करायचा प्रयत्न करणार आहोत. आणि बघूया काय हुकअप होते ते. पण एक्सपिरियन्स खूप क्रेझी आहे, खूप मस्त वाटतं आहे. आणि बेट फिशिंगचा ॲक्च्युली तीच एक खरी धमाल आहे जी आपल्याला एन्जॉय करायला मिळते. येतोय मागून. आम्ही ऑलमोस्ट सकाळपासून जळलेलो आहोत आणि ह्या साईडला ना दो पाऊस आहे. आणि आता वारा बघा ना, छत्री पकडून बसावी लागते इथे. हो, क्रेझी. आता मजा येणार, आता मजा येणार. दिस इज फन. काहीतरी उडतंय. सगळंच उडतंय. ही छत्री कधी उडून जाऊ शकतो. आम्ही आता उन्हासाठी आणलेली, म्हणजे आम्ही पहिले पावसासाठी आणली, मग आम्ही उन्हासाठी वापरली आणि आता परत पावसासाठी जबरदस्त मजा आली. जबरदस्त सकाळचं पूर्ण वातावरण बघितलं आणि आता पूर्णपणे चेंज, अचानक चेंज. बसलं वैताग आलेला आता. मी बघ इथे पाऊस पडतोय. आला. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. पाऊस आलेला आहे फायनली. एवढं पावसाच्या जागेवर फक्त वाळूच बसत होती, आता थेंब बसायला लागले पावसाचे. माझ्याकडे रेनकोट आहे आणि माझ्याकडे नाही आहे. याच्याकडे रेनकोट आहे. तो काय करतो मनात येते की काय कशाला लागतो रेनकोट. अरे फिशिंगला आलोय ना, रॉड कुठे. इकडे
ग्रॅनाइट रॉड. जबरदस्त. कास्ट कास्ट कास्ट. हा नाईस वन. गेट बॅक गेट बॅक. दुसरा काय पर्याय नाही सध्या, हाच एक ऑप्शन दिसतोय. पाऊस पूर्ण गायब आणि पुन्हा एकदा ऊन आणि समुद्र तितकाच रफ. जे 2 वाजत आलेले आहेत. आणि अजूनपर्यंत काहीच स्ट्राईक नाही. क्रेझी. आता जवळजवळ दुपारचे 2 वाजत आलेत आणि अजिबात अजूनपर्यंत काही ॲक्टिव्हिटी झालेली नाही. पाणी आहे तसंच रफ आहे. त्यासोबत करंटमध्ये पूर्ण सिंकर हेवी लावून पण आत वाहत आहेत. ह्या पॅचमध्ये पूर्ण पॅसेजमध्ये ना पूर्ण करंट आहे. तर बघूया आत्ता आपण परत एकदा कास्ट करतोय. बोएटवर लावतोय आपण. त्याबरोबर काय ॲक्टिव्हिटी होते चेक करूया. आणि हेक्टिक आहे, म्हणजे जे क्लायमेट आता झालं आहे ना ते जबरदस्त स्ट्रॉंग आहे. ह्युमिडिटी खूप आहे आणि हीट पण तेवढीच आहे. तर बघूया आता काय स्ट्राईक होते ते. सेटअप्समध्ये मध्ये 2दा चेंज केलेला. बेटमध्ये आपण चिकनचा वापर केलेला आणि त्यासोबत बोएट होती. तर लेट्स सी. बराच वेळानंतर काहीतरी ॲक्टिव्हिटी झाली आहे असं वाटतं. मोठी स्ट्राईक होती. समजत नाही. खूप खाली गेलेला ना. नाही काय नाही. काय नाही. हा फॉल सलाम. थोडी आज कास्ट करता आली तर बघूया. ओके दिस इज मच बेटर. ॲटलिस्ट या लाटेच्या बाहेर तरी जाता आलं आपल्याला. मजा आलेली. आता किती 3 वाजता झाले ना. 3:30 झाले. एकही स्ट्राईक आहे आणि तरी होप्स आहेत की काय ना काहीतरी डेफिनेट होईल. कारण लास्ट व्हिडिओमध्ये मी बघितलं तेव्हा काय झालं की लास्टला एकदम आता निघूया आणि तेवढं स्ट्राईक झालं. तर बेट फिशिंग पाऊस आलेला आहे फायनली. मग अशी आला ऊन आला. आता परत पाऊस आला. थोडं येईल असं वाटतंय पण बघूया. सेटअप आहेत, कास्टेड आहेत आणि पाऊस जबरदस्त. आता बाहेर बरं वाटतंय जास्ती पावसात. चला आता थोड्या वेळाने भेटूया. नाही खाली डिप केला. हा मासा आहे. नौका आहे समोर. चांगली साईज वाटते. स्ट्राईक का नाही दिला. स्ट्राईक का दिला नाही पण. अरे मेल्या. अरे चांगला पीस होता. फक्त पंप करायची होती. पैसा रे.
इतना अच्छा स्ट्राइक मिस किया. आत्ता जस्ट इथे चेतनला जबरदस्त स्ट्राईक मिळालेली आणि स्ट्राईक नाही दिली आहे. कमेंट करा, कमेंट करा, शिव्या घाला कमेंट करून. मस्त स्ट्राईक होती, चांगली स्ट्राईक होती. तांबूशी तांबूशी चेतनला आरामात आरामात. काय नाही काय नाही. फॉल झाला अगेन, पण ह्याच्या आधी फॉल झाला नव्हता. शुअर शॉट स्ट्राईक होती, चांगली दिल वाजलेली. आत होतं काहीतरी. येस फायनली. काय काय विषय, व्हॉट द हेल मॅन. स्ट्राईक इन्स्टंट दिलेली रे. ओढलं आहे बघ. हे बघा आता जस्ट स्ट्राईक मिळालेली. इथे बेट खाल्लेलं आहे. चेंज करून बघूया. नाही बाईट होते, छोटे छोटे बाईट्स होते लाईनवरती. बघूया काय आहे ते. आता आपण वाट बघणार. ऑलरेडी पाऊस चालू झालेला आहे. आता भरपूर वेळ झाला, जवळजवळ 6 वाजता 6 सव्वा 6 होत आलेत. आणि आत्ता लास्ट मोमेंटला इथे छोटे बाईट्स वाटतात. बघूया काय आहे ते. बघा झटका देणार आता. मगासपासून हेच होतंय. लाईन पण हातात घेतली ना तर वाटतंय काहीतरी खातंय, पण माइट बी काहीतरी छोटं आहे की काय विषय समजत नाही. रन नाही मारत आहे पण. सो आजचा हा प्रवास खूप एक्साइटिंग आणि खूप जास्ती थकवणारा होता. पूर्ण वाट लागलेली आहे. सकाळी आलो आहे, ऊन खाल्लं आहे जबरदस्त आलं. त्याच्यात शेवटी तसंच झालेलं जे वाटत होतं. जे स्टार्टिंगला आम्ही बोललेलो की शेवटपर्यंत काय ना काहीतरी एक्साइटिंग होणार आहे, तेच झालं. आणि अनफॉर्च्युनेट नाही म्हणायला, हे एक्सपिरियन्स आहेत आपले. आणि माझा एक मिस झालेला आहे. ठीक आहे, नो वरीज. त्याच्यावर आपण नंतर कधीतरी पुन्हा एकदा बोलूया. पण तोपर्यंत पुढे येणारे व्हिडिओज म्हणजे ह्या रिलेटेड बेट फिशिंगचे आता व्हिडिओज भरपूर येणार आहेत. भरपूर ट्राय करायची आहे. तर नक्की स्टे ट्यून्ड राहा. आणि अजूनपर्यंत तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तर आता पुन्हा भेटूया एका नवीन एक्साइटिंग आणि फिशिंग व्हिडिओमध्ये. बाय बाय.